पुढील सामन्याच्या दिशेला आपण वळणार आहोत. जय बजरंग कुलटण आणि स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी अशी पुढील लढत आपल्याला पाहायला स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी आणि जय बजरंग कुलटण पुढील लढत जी असेल ती 3 ओव्हरची असेल याची नोंद करून घ्या. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस कपॉस कक्षामध्ये ज्यावेळेस मिड मॅच होईल त्यावेळेस आपण उपस्थिती दाखवायची आहे. नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाहायला मिळतील मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्या विरोधामध्ये हिटमॅन जबरदस्त कामगिरी करतोय. विघ्नेश मैदानावरती आलेत आणि विघ्नेशच्या बॅटमधून हा पहिला बॉल डबल आणि त्यानंतर आलेला खणखणीत 6 धावेंसाठी षटकार सर पाहायला मिळतो. या षटकाराची नितांत गरज होती. पहिल्या बॉलवरती डबल इरादे स्पष्ट केले होते. आम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे, मोठी धावसंख्या बनवायची आहे. पहिल्या इनिंगमध्ये आम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे जेणेकरून दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही क्वालिफाईड सरळ तिसऱ्या फेरीमध्ये होऊ. स्लोवर वन बॅटची कडा थर्डमॅन मध्ये फिल्डर बीट होत असताना पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामधून खेळाडू बीट झाले थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि डीप थर्डमॅन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती. आयव्या जेलसाठी देखील इयरबड्स असणार आहेत याची नोंद करून घ्या. सो सर्व दर्शक आतापर्यंत 2 आयव्या झेल पकडण्यात आले. त्यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिले डबल त्यानंतर सिक्सर त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत 9 धावा खर्च करत असताना गोलंदाज रोहित पाहायला मिळतील. पहिल्या 2 बॉलवरती 8 त्यानंतर 2 बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. लब फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. मागील जो सिक्सर आला होता त्याला आयव्ही झेल पकडली होती का प्रश्न निर्माण झालाय. नाही ना. अंधारामध्ये काही दिसतच नाहीये कारण आयव्या झेलसाठी इयरबड्स आहेत. पाहू शकतो रोहित ज्याने कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवरती 8 मात्र त्यानंतर 4 बॉलवरती 2च धावा खर्च करत असताना मैदानावरती कमबॅक केलाय रोहितने आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. मी कौतुक करेल प्रत्येक गोलंदाजाचं जे गोलंदाज येत आहेत 2.5 मिनिटामध्ये पहिलं षटक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सो कौतुक आहे. एक सिक्सर देखील आला, एक डबल आला, 2 सिंगल आणि 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त. रोहितच्या विरोधामध्ये 10 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. भावेश आपल्याला पाहायला मिळतात. भावेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मात्र याचे 2 खेळाडू विघ्नेश आणि सौरभ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा येत नाहीयेत पण या दोघांचा इंटेंट साफ आहे की मला धावा बनवायच्या आहेत माझ्या संघासाठी आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. आवेश आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं प्रगतीपथावरती आणि गोलंदाज तयार उंचपुरा भावेश. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. थर्डमॅन मध्ये फिल्डिंग अप्रतिम. आलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल
बॅट अँड बॉलमध्ये इतका काहीसा संपर्क होत नाहीये, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होतोय, बॉल कुठेही जाऊ द्या, रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, ते महत्त्वाचं आहे. एका एका धावेला फार महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्त्व असतं. मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिले रोहित, त्यानंतर आता भावेश मैदानावरती पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. स्विच हिटचा अटेम्प्ट होता. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मॅक्स टू मॅक्स धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 2 सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेशने फार चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये देखील. पहिलं षटक 10 धावेंचं राहिलं, ज्यामध्ये एक षटकार आला होता. पहिले 2 बॉल जर वगळले तर मात्र त्यानंतर जे आपल्याला 7 बॉल पाहायला मिळतात, त्या 7 बॉलवरती 4च धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. जुसी ऑफ वॉली होता, मात्र वेग कमी केला. एक मंदावलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय आला बॉल डॉट. 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट. फलंदाजांना आता कमबॅक करावा लागेल. वेळ गेली आणि त्यानंतर वेळ गेल्यानंतर तुम्ही जर बॅटिंग कराल तर मात्र एक फायटिंग टोटल पर्यंत देखील पोहोचू शकणार नाहीत. नामदेवजी कडव यांच्या वतीने सुवर्ण संधी. 3 बॉल 3 सिक्सर साठी फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र इथे फटका दमदार पाहायला मिळते. स्विच हिट केलाय, बॉलला फेकून दिला डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावेंसाठी चौकार. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला सौरभच्या बॅटमधून. बघा तिथे उभे राहू नका. जी लाईन आपल्याला पॉवर प्लेची पाहायला मिळते, लाईट आहे त्यामुळे उभे राहू नका. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे. यूज अपील आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. चौकारानंतर आलाय डॉट आणि अशा रीतीने षटकाची युती सांगत षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गुरुनाथजी खंडवी यांना आपण इयरबड्स देतोय. क्या बात आहे. आयव्या झेल साठी आणि दुसऱ्यांदा मानकरी ठरलेत. एक आयोजकांनी पकडली आणि त्यानंतर दुसरे मानकरी आपल्याला पाहायला मिळतील. चला आजचा काम झाला. थांबा अजून येतील. षटक क्रमांक मैदानावरती आता तिसरं मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. उमेश बॉलिंग ट्रॅकवरती. आता उमेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कौतुक करेल, 6.5 मिनिटांमध्ये 2 षटक आदळून झाले होते. त्यानंतर थोडासा वेळ घेतला, हरकत नाहीये, कारण बॉलिंग फार चांगली झाली आहे. आता उमेश पाहायला मिळतील. रोहितने पहिल्या षटकामध्ये 10, 22व्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 6 आल्या. संख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. पण उमेशने आपण पाहू शकतो इथे हाफ ट्रॅकर बॉल केलाय, ऑन साइडला हुक केलाय, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फेकून दिलंय सीमा रेषा पलीकडे. 4 धावेंसाठी अखंडखणीत चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल 4 धावेंसाठी. विघ्नेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. विघ्नेशला संघावरती आलेले विघ्न आता दूर करावे लागतील. मैदानावरती संकटमोचक बनावं लागेल. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल आणि तो करतोय. नावाप्रमाणे कामगिरी विघ्नेशच्या वतीने जबरदस्त 4 धावेंसाठी चौकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. सलामीला आलेली जोडी अजून मैदानावरती आहे, त्यामुळे धावा बनू शकतात आणि धावा बनत असताना इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. जबरदस्त स्ट्रोक इनटू दी रेडार, गोइंग आउट ऑफ दी रेडार. बॉल सीमारेषा पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमधून अजून एक कडक स्ट्रोक. सिक्सर पाहायला मिळतोय. नामदेवजी कडव यांच्या वतीने सुवर्ण संधी. 3 बॉल 3 सिक्सर मारले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. सिक्सरच्या मध्ये त्याने धावसंख्या फलकावरती 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता, मात्र स्ट्रायकिंग एंडवरती विघ्नेश थोडासा आपण पाहू शकतो स्वतःला कमिट केलं, थोडेसे पुढे गेले होते.
एक्झॅक्टली डबल धाव ऍड होईल 2 धाबींच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 28. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. उडत्या पाखराला परतीची ताण नसावी, नजरेत सदा नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय तिथं केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पल्ल्याड जाण्याची जिद्द तुमच्या ओरामध्ये असावी. मैदानावरती ते जिद्द दाखवत असताना उमेशच्या विरोधामध्ये विघ्नेश कमालीची बॅटिंग करतायत. हाफ ट्रॅकर बॉल म्हणजे हिंदीमध्ये हलवापुरी गेंद आणि आयव्ही झेल देखील पकडण्यात आलेली आहे. आलेला सिक्सर पाहायला मिळतोय. चला आयव्ही झेल ज्यांनी पकडली आहे लगेच यायचंय. ही ओव्हर समाप्त होण्या अगोदर येणं गरजेचं आहे, नाहीतर मिळणार नाही इयरबड. याची नोंद करून घ्या. 2 बॉल शिल्लक आहेत तोपर्यंत आले नाही तर इयरबड मिळणार नाही, याची नोंद करून घ्यायची आहे. सिक्सर आलाय षटकाराच्या साथीने. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट, व्हाट अ स्ट्रोक. विघ्नेश मैदानावरती सांगत असताना ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. तो संघर्ष करतोय आणि हे षटक जबरदस्त राहिलंय. 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 सिक्सर, 2 चौकार आणि 1 डबल. 5 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च करत असताना उमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करेल विघ्नेशचं. गोलंदाजी चांगली झाली आहे, पण विघ्नेशची फलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने हे टर्निंग षटक या मॅचचं राहिलं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विदाउट एनी ड्रॉस 39 ऑन द बोर्ड. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळते. स्पेशली विघ्नेशने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे ती कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. 11 मिनिटांमध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजांना देखील 3 षटकं हाताळले. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 39 या आकड्यावरती. आता अडचणीमध्ये फिल्डिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे आल्यानंतर आयोजकांच्या वतीने ही आपण पाहू शकतो चांगली संकल्पना पाहायला मिळते की कुठल्याही खेळाडूला त्रास होऊ नये. संघामधून कुठलाही खेळाडू जे बसलेले आहेत ते मैदानावरती जाऊ नये, एखाद्या खेळाडूला त्रास होऊ नये म्हणून तिथल्या तिथे आपण पाहू शकतो अंडरग्राऊंड पाण्यासाठी आपण पाहू शकतो एक टँक बनवण्यात आलाय. कंटेनर असेल, कंटेनरमध्ये आपण पाहू शकतो बॉटल्स ठेवण्यात आल्यात. त्यावेळेस मॅच फिनिश होते ते बॉटल्स रिफिल करण्यात येतात आणि चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. अशी संकल्पना आम्ही पाहिली आहे ती म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंबरनाथ चषकामध्ये तिथे देखील अंडरग्राऊंड कंटेनर्स असायचे. जाऊया मैदानाच्या दिशेला. तुर्तास भावेश आपल्याला पाहायला मिळेल, ज्या भावेशने कमालीची गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धाव्यांचं षटक दुसरं फेकलं. इथे रॉंग एंड, चुकीच्या एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला, मात्र स्ट्रायकिंग एंडवरती हा थ्रो पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जय बजरंग कुलटन, स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. ज्ञानेश्वरजी कडव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत. मुख्य अतिथी मंचावरती आपली उपस्थिती गरजेचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आम्ही कानोळकर चषकाच्या वतीने आपण पाहू शकतो जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते, पण संकल्पना आपण पाहू शकतो एक वेगळी संकल्पना जी मला वाटते
टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्पेशली मुरबाडमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते. नॉट आउट असेल. ही संकल्पना अशी आहे की जे जे संघ इन ॲक्शनमध्ये त्या संघाच्या आपण पाहू शकतो गावाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा, त्या गावामधून असणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक अशा व्यक्तीचा जे व्यक्ती आपल्याला विद्यार्थ्यांचा देखील जे आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं अग्रगण्य ठसा उमटवला अशा सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत. प्राचीताई घरत यांचं देखील आपण सन्मान केला. MSF मध्ये सिलेक्ट झाल्या त्यानंतर 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील आपण सन्मान केला. फक्त आणि फक्त कानोळ गावापुरत्या मर्यादित नाही आहेत. मसा परिसरमध्ये जितके सारे गाव आहेत त्या गावाच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, त्या व्यक्तिमत्वांचा आपण सर्वांचा सन्मान केला. म्हणजेच काय तर आम्ही कानोळकर हे चषक फक्त आणि फक्त क्रीडा क्षेत्रापर्यंत मर्यादित नाही आहे. सामाजिक कला, क्रीडा, सेवा, कृषी उत्पन्न या सोबतीला विद्या अर्थात शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अग्रगण्य ठसा उठवणारा आपण पाहू शकतो. भव्य दिव्य आम्ही कानोळकर चषक आपल्याला पाहायला मिळतो. इथे आलेल्या प्रत्येकाचं कौतुक करण्यात येईल. प्रशस्तीपत्र वाटण्यात येतील. ते प्रशस्तीपत्र नक्कीच आठवणीमध्ये प्रत्येकाच्या राहील. त्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला देखील आठवेल की आम्ही कानोळकर चषकामध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक असेल संपूर्ण आयोजन समितीचं, त्याप्रमाणे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय, नियोजन पाहायला मिळतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहायला मिळेल. इथे सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. आलेला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 49. इकडून 50 धावा धावफलकावरती. कंट्रोल कंट्रोल 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आणि भावेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली विघ्नेश ज्या प्रकारची बॅटिंग करतोय ना, कमालीची बॅटिंग. दुग्ध प्रकाशामध्ये, प्रकाश झोतामध्ये, अंडर फ्लड लाईट्स कशी बॅटिंग करावी तर अशी बॅटिंग करावी. पहिले 2 षटक हा खेळाडू शांत होता. तिसऱ्या षटकामध्ये या खेळाडूने पाहिलं आमच्या एरियामध्ये ऋषी शेलार नावाचा एक फलंदाज आहे, तो फलंदाज देखील असंच करतो, शेवटपर्यंत टिकतो. यंदाच्या अंगामध्ये त्यांनी 40 ते 50 अर्धशतक मारलेत. ऋषी शेलार, मॅन फ्रॉम माबेगर, ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 50 अप. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र समाप्त होत असताना चौथ्या आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. तो माझे 50. चला आपण मुख्य अतिथी मंचावरती बंटी आता आपण सन्मान करणार आहोत. अखिल भारतीय महास्पर्धा विजेते आणि एक जबरदस्त गोडगाळ्याचे गायक जयेश बुवा वाघे यांचा आपण सन्मान करणार आहोत. अखिल भारतीय महास्पर्धेचे विजेते, गोडगळ्याचे एक जबरदस्त महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज जयेश बुवा वाघे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. स्पर्धेच्या वतीने आपण हा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. कमळाकर अप्पा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करतोय. आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या मुमेंटला आपण पाहू शकतो विघ्नेशला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्यासाठी हा अट्टहास पाहायला मिळतोय. पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेले गौरव संतोष वाघे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तेजस आलेत मैदानावरती. सौरभच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळकृष्ण गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करतोय. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला, मैदानावरती आलेली सिंगल झाली आहे. मिस्टेक खेळाडूची आता इथे काही मिस्टेक नाही आहे हे आपल्याला नक्की म्हणावं लागेल. बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झालाय, खाली देखील राहिला बॉल, टर्न देखील झाला. खेळाडूची काही मिस्टेक नाही आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, चौकार आलाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 51 55 आता आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आल्याने 55 धावा धावफलकावरती. इयत्ता 12वी मध्ये पहिल्या क्रमांकाचं मानकरी ठरणारा कुमार ओमकार गोविंद गोरले यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. पंढरीनाथजी भुईर यांच्या उपस्थितीमध्ये इंडिव्हिज्युअल जर बघायला गेलं तर 48 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज विघ्नेश बघूया स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करू शकतील का.
त्यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. प्रदीपजी बांगर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते निकेश प्रकाश गुरले इयत्ता 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले आमचे विद्यार्थी त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 55 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट आणि स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू विघ्नेश पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टेकबो सिकंदर आला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. इंडिव्हिज्युअल 21 बॉल 50 धावेंची विध्वंसक खेळी साकारली आहे. विघ्नेश बॅटवर करायची आहे. संपूर्ण आमचे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली झाली मात्र तितकीच ताबडतोड अशी फलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रोक अप्रतिम अजून एक पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर पाहायला मिळतोय. अक्षयजी कडव यांच्याकडून विघ्नेश साठी 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. अभिनंदन विघ्नेश. फार चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या प्रकारची खेळी आपल्याला विघ्नेशच्या वतीने पाहायला मिळते. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. 17 वर्षाचा विघ्नेश मैदानावरती विघ्न दूर करत असताना गावाचे आणि गावाच्या नावासाठी खेळत असताना काय खेळलाय वाघ. जबरदस्त पाहायला मिळतोय. पुढील शुभ सन्मान आपण करतोय पियुष धनाजी भोईर इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पियुष भोईर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. निलेश दादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण पियुष यांचा शुभ सन्मान करतोय. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. जय बजरंग कुलटण संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी या. जयेश बाबू उपस्थित आहेत. स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी संघ आपण देखील उपस्थिती दाखवा ही विनंती असेल. चंद्रकांतजी आगिवले यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. एकूण 700 रुपयाचं पारितोषिक आहे विघ्नेश साठी. आणि ज्यावेळेस मॅच फिनिश होईल त्यावेळेस विघ्नेशने ते 700 रुपये कलेक्ट करायचे. 30 बॉल 64. त्यामुळे आपल्याला आता येस टॉस आपण करतोय. तीन ओव्हरची मॅच असेल आणि आपण टॉस करतोय. आदरणीय किसनदादा बांगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय बजरंग कुलटण विपक्ष स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी असे 2 नामांकित संघ. सामना असेल 3 ओव्हरचा. 30 बॉल 64 धावेंची आवश्यकता. 30 बॉल मध्ये 64 धावा बनतील की डिफेंड होतील. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय वन्स अगेन वेल्वेट फैसब डोंगर नावे. डोंगर नावेचा एक गोड आवाज. अर्थातच आमचे अत्यंत जवळचे मित्र ती बिराडे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. विघ्नेशच्या अर्धशतकी खेळीसाठी तानाजीभाऊ आगिवले यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज अनाऊन्स होत आहे. आणि त्याचबरोबर आयवा झेल ज्या प्रेक्षकांना पकडलाय त्याला आपण एअरबड्स गिफ्ट करतोय. रोशन येस इट इज मॅन फ्रॉम मराठबद्दर सांबेगाव. प्रशांत येस इट इज प्रशांतला आपण देतोय आकर्षक एअरबड्स. पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत आयवा झेलसाठी आकर्षक एअरबड्स आहेत आणि ते आपण वितरित करतोय प्रशांतला. सामना सुरू होतोय. दुसरा डाव 64 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावात एकाकी झुंज आपण पाहिली ती विघ्नेशची. नुकताच संपन्न झालेली वीरुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक स्पर्धा ज्यानं त्या स्पर्धेत मालिकावीरचा किताब संपादित केला होता. आता या मॅच मध्ये देखील या स्पर्धेत देखील ज्या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक 2 व्हीलर मोटरसायकल आहे त्या स्पर्धेत
कान्होलकर चषकातील दुसऱ्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळालं. सामना सुरू होतोय. 64चं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल. ओपनर्स मैदानात दाखल होत आहेत. योगेश आणि त्याची सोबत देत आहेत प्रेम. 64चा पाठलाग, 12.67 धावेची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे विजयासाठी आता मेंटेन करावी लागेल. लकी चायनीज कॉर्नरचे सर्व सुरेजी गुडे सर विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला साई किरण 11 नवापाडा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. योगेश विथ प्रेम ओपनिंग पेअर, तर बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत तेजसला. सामना सुरू होतोय. जसा दुसरा डाव सुरू होईल, पहिला बॉल पडेल, टाइम काउंटर स्टार्ट होईल. 11 वाजून 33 स्थानिक वेळ आहे. गेम इज ऑन. पहिला बॉल, अंपायर सिग्नल. स्टील कन्फर्म. त्याला पंचांचा अधिकृत इशारा काय येतो ते आता पाहावं लागेल. सिरीज डेड बॉल. राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत तेजस, तर साखरेला आपण बघत आहोत योगेश आणि त्यांची सोबत देतात प्रेम. 64चं टार्गेट चेस डाऊन करायचं विजयाकरता साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाला. पहिला बॉल फुल टॉस, ड्राईव्ह केला इनफिल्ड मध्ये, फिल्डर उपस्थित, पण मात्र एसटी रक्षक सौरभला थ्रो गॅदर करता आला नाही. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट्समन फ्रेम मध्ये नव्हते, संधी बनली होती परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. पहिल्या बॉलवर एक सिंगल आणि सिंगल धाब्यानिशी मात्र या महत्वाच्या सामन्यात सध्या डाव सुरू होतोय तो साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाचा. 1 ऑन बोर्ड, स्ट्राईक आता रोटेट. प्रेम घोडे सध्या खेळतोय ट्रॅकर एंडला. बघा यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस स्टार्ट होत आहेत. कंपल्सरी प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार ज्या खेळाडूला आपण दिलाय तो टी शर्ट वेअर करूनच तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. त्याला वेळ जास्त खर्च होतोय. टाइम काउंटर ऑलरेडी सुरू आहे. साईशा 11 जर्मन शिरोली थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. तेजस अँड ऑल टीम. पहिल्या बॉलवर बनली आहे सिंगल. यावेळेला बॅटची कडा बॉल हवेत, फिल्डर पोहोचू शकले नाही, थोडे दूर राहिलेले आहेत. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेनिशी मात्र प्रेमचं देखील खातं खुलं होतंय. दोन्ही बॅटर्सकडून सध्या थोडी धीमी सुरुवात रनचेस करत असताना दुसऱ्या डावात 64 धावेचं साईशा 11 जर्मन शिरवलीच्या विरोधात. योगेश ऑन स्ट्राईक. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपण बघत आहोत तेजस कडून. डॉट बॉल. सध्या धावसंख्या स्थिर 2 धावा धावफल कव्हर. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला, अनइवन बाउन्स. विकेट किपर बॅकअप देत आहेत. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकला आहे तो गोलंदाज तेजसनं. चांगला दबाव सध्या बनवलाय बॅटर योगेश यांच्या विरोधात. स्टील टू गो. अवघ्या 2 धावा धावफलकावर 26 चेंडू, अजूनही 62 ची गरज. यावेळेला ऑन साइडला बिग हिट, पाव पाकिट, निघालाय बॉल थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. मागच्या 2 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता तो अखेर आता झुगारलाय. षटकार. आयवा झेल आय थिंक क्रीडा रसिकांनी पकडलेलं आहे. येस इट इज आयवा झेल क्लीन अँड क्लिअर टेकन. विनंती आहे या आकर्षक एअरबड्स गिफ्ट करण्यात आलेले आहेत ते आपण वितरित करतोय त्या लाडक्या क्रीडा रसिकाला.
यावेळेला आणखीन एक बॉल निघालाय हवाई यात्रेकरता. टाटा बाय बाय. इट्स गोइंग गोइंग अँड गॉन. बॅक टू बॅक 2 डॉट. तदनंतर मात्र बॅक टू बॅक हा दुसरा हल्ला योगेश गुडे यांच्या बॅटमधून आक्रमण होतोय. सलगचा दुसरा 6 षटकार. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पवन वाघ ज्यानं झेप लगावत आयवा झेल पकडला त्याला आपण एअरबड्स गिफ्ट करतो. ज्ञानेश्वरजी कडव यांच्या शुभ हस्ते. ज्ञानेश्वरजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण पवन वाघला देतोय आयवा जेलसाठी आकर्षक एअरबड्स गिफ्ट. या पवन 2 मिनिटं आमच्यासोबत चर्चा करा. चिमणीची वाडी टीम कडून हे ग्रामीण क्रिकेट खेळतायत. आयवा जेलसाठी आकर्षक एअरबड. काय म्हणाले संकल्पनेबाबत? आनंद झालाय बाकी काय. चला भावा अशाच कॅचेस पकडत राहा. एअरबड जिंकत राहा. आज आलाय प्रत्येक रजनीत तुझी उपस्थिती गरजेची आहे. शुभेच्छा असतील तुला. सेकंड इनिंगला सुरुवात सौरभ गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या बॉलवर मिल्टी आहे. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 15. 15 ऑन बोर्ड. 64 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. मोठं टार्गेट आहे. मात्र पहिल्या षटकात जो ओपनिंग स्टँड दिला आज ओपनर योगेश गुडे यांनी तो प्रशंसनीय आहे. जे सध्या असतील ट्रॅकर एंडला. यावेळेला ड्राईव्ह केल्या. बॉल मिड ऑफला फिल्डर. चांगलं बॅकअप. थोडा वाईड आला मात्र बॅकअप केलेले ते गोलंदाज सौरभनं. धावी ते मिळणार डाईट डॉट बॉलची झाली सांगता. विनायकजी माडसे यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलेले त्यांचे मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. लाऊड अपील लाऊड शाउट. पण पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. बॅट खाली ड्रॅग झाली ते सांगतायत योगराज बुटरी सर. डॉट बॉलची होईल सांगता. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्लॉटमध्ये आलेल्या बॉलवर अटॅकिंग क्रिकेट योगेश यांचं पहिल्या षटकात पाहिलेले सौरभनं त्याच कारणास्तव लेंथ थोडी त्यांच्या बॅटच्या रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आता दिशा दिली. स्कोरलेगच्या बाजूने चाललाय बॉल. फिल्डरला चकून मात्र डीपमध्ये विकेटला बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झाले. सेकंडचा चान्स आणि दुसरी धाव देखील आता कंप्लीट. 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करून त्यांची झाली ती 17. 17 ऑन बोर्ड. विजयासाठी अजूनही 47 47 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये 20 बॉल बाकी आहेत. यावेळेला ड्राईव्ह करतात. बॉलर्स बॉक्स ड्राईव्ह. धाव इथे मिळणार नाही. बरोबर खुला टाकला होता बॉल. हात खुले करण्याची संधी दिली नाही ती योगेशला. सौरभ यांच्या वतीनं मात्र या षटकात जबरदस्त कामगिरी होती. जबरदस्त वापसी होतीये. 5 बॉल त्यांना आतापर्यंत टाकलेत. अवघ्या 3च धावा खर्च केलेले आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. टो क्रशर होता. सर्वात दिला. बॅक टू बॅक सेकंड डॉट आणि याचबरोबर षटकाचे होईल सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. सेकंड पॉवर प्ले. पाठलाग सूर्य 64चा बनला गेल्या 2 षटकात 17 आणि आता विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि विजयाकरता 15.67 धाब्याच्या धावगतीनं अजूनही 47 47 धाब्याची आवश्यकता. 18 चेंडू 47 धावा. पहिल्या षटकात जो ग्राफ वाढला होता दाफलकाचा तो मात्र दुसऱ्या षटकात सौरभनं कंट्रोल केलेला आहे. अवघ्या 3 धाब्याचं त्याने ते इकॉनॉमिकल षटक टाकलं आणि आता विघ्नेशला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. त्यानं पहिल्या डावात अर्धशतकी खेळी साकारली. आम्ही कांडोलकर चषकातील दुसऱ्या पर्वातील पहिल्या रजनीतील आणि किंबहुना या स्पर्धेतील पहिलंच वैयक्तिक अर्धशतक ज्यानं झळकावलं तो विघ्नेश सध्या बॉलिंग मार्कवर. चला 2 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत 9 मिनिटं वापरात आणलेली आहेत. साईश 11 जर्मन शिरवली. थोडी गाय करा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकात 17 धावा बनलेल्या आहेत.
यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघाला, शॉट थर्ड मॅनला मिसफिल्ड. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं बॉल गाठतोय. डीप थर्ड मॅन सीमारेषा. लक फॅक्टर ऑन. येतो लकी 4 चौकार. एसटी रक्षकाच्या सोबत शॉट थर्ड मॅनला ढसाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विकास होते त्या ठिकाणी, बॅकअप करू शकले नाही. बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. 4 धाबेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 21-21 ऑन बोर्ड. यावेळेला स्टेप आउट झाले थ्रू द कव्हर्स. बॉल अवेत. फिल्डर फार दूरवरचं अंतर कापत आले होते, मात्र कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला सुरू होता. दर्शन होते त्या ठिकाणी. दर्शनला मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. कॅचेस विन द मॅचेस. अशा कॅचेस याच क्रुशियल स्टेजला पकडाव्या लागतील. प्रत्येक झेल तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतो. कॅच ड्रॉप 2 धावा. आता फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर स्ट्रेट बॅटनं. भगवानचं फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. बॉल थोडा डायबर्ट जरूर झाला होता, परंतु तो गोलंदाजाच्या कक्षेपासून दूर गेला नाही. त्याच कारणास्तव एक सिंगल स्कोर सध्या आपण बघत आहोत 24-24. 10 बॉल 15 योगेश गोडे यांच्या बॅटमधून, 5 चेंडू 9 प्रेम यांच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लेंथ होता, सरप्राईज बाउन्स, पण लाईन खराब आहे. हेच कन्फर्म करतात पंच योगराज बुटेरी सर. वाईटचा कॉल करण्यात आलेला आहे. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 25. 25 धावा याच बरोबर पाहायला मिळत आहेत धावफल कव्हर. यावेळेला समोर स्टेट बॅटनं फोर्सिबल हिट. दर्शन पुन्हा एकदा बॉलवरती आले होते, झेलपर्यंत पोहोचले होते, मात्र झेल संपादित करू शकले नाही. मिसफिल, मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. या 4 धावा. हाफ वॉली समोर स्टेट बॅटनं ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला मिस्टेक झाली आणि आपण बघत आहोत बॉल अखेर निसटला तो डीप लॉंग ऑफला सीमा पार चौकार. या षटकात दोन्ही बॅटर्सला जीवदानं मिळालेली आहेत. पायसात ते किती भोसणारी ठरतील टीम सायशा 11 जन्मात शिरवलेला चौकारासोबत सध्या स्कोर 29. 29 धावा सध्या धावफल कव्हर. या बलेला समोर दिशा दिले, सॉफ्टनं खेळतात. फिल्डर थोडे दूर आहेत. मिसफिल्ड, पण बॅकअपसाठी खेळाडू मात्र उपस्थित झालेत. मिळेल ते एक सिंगल धावा आणि याचबरोबर सध्या स्कोर आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. 30 धावा सध्या धावफल कव्हर. 13 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. स्टील 1 टू गो. यावेळेला समोर फोर्सिबल हिट. आता फिल्डर उपस्थित, आता मिस्टेक नाही. फलंदाज बाद. तेजस यांचं चांगलं बॅकअप आलंय आणि अखेर आता पॅकअप करावं लागलंय ते प्रेम घोडेला. पहिला धक्का 3 षटकांच्या अंती. सध्या बॅटिंग करत असताना टीम साई किरण 11 नवा पाडाला. फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच. जय बजरंग कोलठण, जय शाग्योलँड आर्मी. रेडी व्हावं लागेल मित्रांनो. 30 धावा 3 षटकात बनलेल्या आहेत. हेमंत आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू अजूनही विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. 3 षटकात 10.00 धावेची धावगती राखलेले, मात्र आता रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढू लागलाय आणि आवश्यकता 12 चेंडू 2 षटकात ही 17.00 धावेच्या धावगतीनं 34 धावेची. बारा बॉल 34. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. नवीन बॅटर हेमंत बॅटिंगसाठी दाखल झालाय, ज्याला हिमतीनं काम आता मॅचमध्ये करावं लागेल. तर सेकंड स्पेलमध्ये आपण बघत आहोत आता फार एंड कडून सौरभची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तीन षटकात 30 बनलेले आहेत. चला वेळ जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सायशा 11 जन्मान शिरवली. सौरभ सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल सौरभचा भिरकावून दिलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
योगेश गुडे यांच्या बॅटमधून आज जबरदस्त फटका. सौरभ याचं होतं भव्य स्वागत. स्वॅगचे स्वागत. सिक्सर. पहिलाच बॉल पोझिशन मध्ये आले, ऑफ टर्मच्या बाहेर शफल झाले होते. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद झोकली. पहिल्याच बॉलवर 6 धावा. षटकाराने सध्या स्कोर 36-36. 12-34 सामना. पहिला बॉल षटकार, तदनंतर रिप्लाय दिलाय तो सौरभनं. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त, महत्वाचा मोठा आदरा. सेट बॅटर योगेश माघारी, दुसरा फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आलेली आहे. बॅटिंगसाठी आता पाहिलं तर भावेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 10 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी समीकरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे ते 28 धावेचं. दहा बॉल 28. दोन्ही फ्रेश बॅटर सध्या ऑन विकेट. या परिस्थितीचा फायदा ॲज अ बॉलर सौरभला घ्यावा लागेल. फुल टॉस, ड्राईव्ह केलं समोर, लॉंगॉनचा फिल्डर उपस्थित झालाय. गुड बॅकअप, मिळेल ते एकच धाव. सडनली बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला होता, मात्र बॅकअप विघ्नेशनं केलेलं आहे. एक सिंगल धाव, सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 37-37. लॉस ऑफ 2 विकेट. यावलेला दिशा दिली आहे. शॉर्ट फालेकचा फिल्डर मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कव्हर करतोय, मिळेल ते एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 38. 38 धावा सध्या धावफलकावर. 8 बॉल अजूनही विजया करता 26 धावेची आवश्यकता. यावेळेला यॉर्कर अटेम्प्ट केला होता, मात्र पिचिंग पंचांनी पाहिलेली आहे. सेकंडचा कॉल. यष्टीरक्षकांना बॉल गॅदर केला, मात्र बॅट्समन सेफ ऑर नॉट त्यासाठी मदत घेतली आहे तिसऱ्या पंचांची. थर्ड अंपायर प्रवीण मिश्रे सर सध्या आपल्या समेत कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट होत आहेत. डिसिजन इज स्टील पेंडिंग. निर्णय अजूनही प्रतीक्षेत. बॅट्समन इज सेफ. बॅट इनलाईन व्यवस्थित ड्रॅग झालेले आहेत. तदनंतर मात्र बेल्स डिसलॉक झालेले आहेत, ते सांगतात पंच प्रवीण विशे सर. सो या 2 धावा. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे काउफेसकडे. बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव. मेघराज होते त्या ठिकाणी टीममधून, चांगला थ्रो. त्याचबरोबर चौथ्या षटकाची झाले सांगता 4 षटकात बनलं गेले 41. 6 चेंडू, आता 23 धावेची आवश्यकता. नुकताच मंचावरती शुभागमन होते संतोषजी देसले. विनंती या आपले सरचे स्वागत आहे. चार षटकात 41 बनलेले आहेत विजयासाठी. 6 चेंडू आणि आता आवश्यकता ती 23 धाब्याची. 4 षटकं बरोबर 17 मिनिटांनी 50 सेकंदातच टाकलेले आहेत. 611 जनमान शिरवलीनं डॉट बॉल पर्सेंटेज कमालीची वाढलेली आहे. त्याच कारणासह टाइम कॉर्डिनेशन या टीमकडून राखलं गेलेलं आहे. दर्शन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 बॉल 23 धावा. विजयासाठी आता 6 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. साई किरण 11 नवा पाडायला पाहिजे. नवा विक्रम या टीमकडून होईल का? धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 चेंडू 23 धावा त्या बनल्या जातील का? दर्शनवरती आता दिली अंतिम षटकात जबाबदारी. बॉलिंग मार्कवर तो होतोय तयार. पहिला बॉल गॅपमध्ये चालला. फिल्डर थोडे दूर आहेत. विघ्नेश यांचं चांगलं बॅकअप, तितकाच चांगला थ्रो, मात्र 2 धाबा रोखता आल्या नाही. 2 धावेसहित एकूण धावा संख्या दाखल करून अंकित होते ती 43-43. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजय करता आता 21 धावेची आवश्यकता.
5 चेंडू 21 धावा हे समीकरण. एक सिंगल सेकंडचा कॉल, चान्स घेतला नॉस्ट्रा करेंटला, मात्र स्ट्राक करेंटचा बॅटर रेडी नव्हता. एकच धाव सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 44-44. एमपीसी टीमसाठी आय थिंक 10,000 रुपये एंट्री फी स्पर्धेत आणि खास करून लकी चायनीज स्क्वॉडचे सर्व सुरेशजी गुडे यांच्या वतीनं मॅनेजमेंट कमिटीसाठी देखील 2,500 रुपयाची आर्थिक धनराजी मदत म्हणून दिलेली, त्याबद्दल त्यांचं स्वागत. फिल्डर उपस्थित, पड्याच्या हाताला चटका देत निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. मेघराज होते, मात्र हवी तशी कामगिरी त्याच्याकडून झाली नाही. बॉल सीमा पार, रन्स मिळतीलचा हा षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बरोबर पीक करत असताना व्यवस्थित. फिल्डरचं जजमेंट थोडं खराब राहिलं. 6 धावा षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. दाफलकावरती 50 धावा 3 चेंडू. आता विड्यासाठी 14ची आवश्यकता. या षटकारानं पुन्हा एकदा कमबॅक झालेलं आहे, वापसी झालेली आहे. साई किरण नवापडाची, मात्र दिल्ली अजूनही दूर आहे. 3 बॉल 14. यावेळेला वेगवान बॉल, मात्र पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे. गाईड लाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. आता रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ती बॉलिंग करणाऱ्या टीमने, अर्थातच साई शैलेबन, जनमान शिरवलीनं. सो टीव्ही एम्पायरची मदत पुन्हा एकदा घ्यावी लागेल, टेक्निकल टीमचा सपोर्ट. वाईट बॉल आहे सिटीज. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॉलिंग करत असताना साई शैलेबन, जनमान शिरवलीनं. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 51 धावा. 3 बॉल, आता 13 धावेची गरज. यावेळेला पूल तर जरूर केलाय. फिल्डर उपस्थित, झेल संपादित होतोय. मेघराज होते, आता चुकी नाही होत. चांगला झेल संपादित होतोय. वेल जज आणि इक्वलिटी. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा आता लागतोय, तो बॅटिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडाला. फलंदाज बाद. हेमंत माघारी परत आहेत बॅटिंगसाठी. पाहिलं तर लक्ष्मण दाखल होत आहेत. दोन बॉल, आता 13 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडूत 13 धावा. महत्वाच्या स्थितीत हा सामना. नवीन बॅटर लक्ष्मण दाखल झालेले आहेत. अनुभव फार आहे लक्ष्मण यांच्याकडे. 2 बॉल 13 सध्या बॉलिंग करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज आहे, मात्र एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. हाफ ट्रॅकर ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर दूरवरून आला. एकच धाव, 1 बॉल. आता 12 रनची आवश्यकता. चला, कोल्टनकर रेडी राहा फिल्डिंग करता. जयेश अँड ऑल आर्मी. त्याचबरोबर वैभव अँड आर्मी, गेटाची वाडी, आपणही बॅटिंगसाठी रेडी राहा. 1 बॉल, आता आवश्यकता ती 12 धावेची. यावेळेला लॅप स्वीपचा प्रयत्न होता, मात्र फ्रेम मध्ये नव्हते फलंदाज. बॅट्समन होते आउट आणि अखेर डाव देखील समाप्त झालाय. अखेर सामना संपलाय आणि सामना 11 धाब्यानं जिंकत साई शैलेबन, जनमान शिरोलीनं स्पर्धेत विजयाची मुहूर्तमेढ